So alternator on load, or we can say the factors affecting during loading. So there are factors we have to consider during the loading of alternator. So voltage drop due to armature resistance RA. Voltage drop due to armature resistance RA means the winding, stator winding of alternator or armature winding of alternator, which is made up of copper, and copper shows a resistance for the normal temperatures, ambient temperature or the operating temperatures. And so the losses takes place in alternator due to what? The copper losses takes place in armature winding due to armature resistance. That is the losses. Another, the losses because of leakage reactance. So the तुम्हाला अल्टरनेटरचं कन्स्ट्रक्शन माहिती आहे, तर अल्टरनेटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे? आयदर बोला. The flux which is produced by the winding called as field winding, and अकरा पर्यंत करायचं आहे काय? आज तारीख किती? 24. एक मिनिट, एक फोटो काढून घे. साहेब आले काय? सही करायला विसरलो. किती तारीख आज? 24 ना, 24/11. सो फील्ड वाइंडिंग स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार करतं, बरोबर, व्हेन वी फेड द डीसी सप्लाय, अँड द आर्मेचर वाइंडिंग विच इज देअर, याच्या बाजूला आर्मेचर वाइंडिंग असतं लाईक दिस, बरोबर. So we have to consider the flux leakages. Leakage आपल्याला consider करावं लागेल, बरोबर. This is output of alternator. Okay. So हे leakage आपल्याला consider करावे लागतील. So the resistance due to the armature leakage reactance called as XL, and another is the voltage drop due to armature reaction. Voltage drop due to armature reaction. आता हे armature reaction तुम्ही DC मोटर मध्ये बघितला होता, DC मोटर मध्ये बघितला होता. तर इथे आपल्याला armature reaction म्हणजे काय असेल, तर प्रोसेस कशी होती बघा. पहिलं काय करतो आपण? DC सप्लाय, बरोबर, which is fed to the field winding. DC सप्लाय कशाला देतो आपण? field winding ला, राईट. field winding काय प्रोड्यूस करतो? The flux produced by field winding. That flux get linked with, flux कशाशी लिंक होतो? स्टेटर वाइंडिंग, राईट. किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणता? स्टेटर वाइंडिंग म्हणजे कोणतं वाइंडिंग? आर्मेचर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंग म्हणजे आता ह्या कंडिशन मध्ये कोणतं वाइंडिंग? आर्मेचर वाइंडिंग. सो काय होईल? when this flux get cut by the armature winding, कारण ह्या आर्मेचरला आपण काय करतोय, तर प्राइम मूव्हरने याला रोटेट करतोय. काय करतोय? प्राइम मूव्हर आपण याला रोटेट करतोय वापरून, बरोबर. सो दॅट द फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय field winding get cut by the armature conductors and EMF induced in that conductor. EMF induced in that conductor, right? So हा EMF तयार झाला, right? So that EMF, or आपण त्याला म्हणूया आता टर्मिनल, that output voltage of alternator which is fed to the load, right? So because of load काय होणार? लोड मुळे काय होणार? करंट फ्लोईंग थ्रू आर्मेचर वाइंडिंग. या आर्मेचर वाइंडिंग मधून
करंट फ्लो होणार जेव्हा आपण याला लोड जोडणार तेव्हा, राईट. सो तुम्हाला माहिती आहे when current flowing through the any conductor what happened, the flux, right, flux produced in that स्टेटर वाइंडिंग और आर्मेचर वाइंडिंग, ह्या आर्मेचर वाइंडिंग मध्ये काय तयार होतं, स्वतःचं फ्लक्स तयार होतं. दॅट फ्लक्स अगेन लिंक विथ, हे फ्लक्स कोणाशी लिंक होत आहे, विथ दी फील्ड वाइंडिंग, विथ दी, किंवा आपण म्हणूया त्याला विथ दी फील्ड फ्लक्स, राईट. अँड देर विल बी अ that field flux gets modified, right, due to the flux produced by armature due to load, and that is nothing but the armature reaction. That is nothing but the armature reaction. मी पुन्हा तुम्हाला एकदा समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं काय करतो आपण, डीसी सप्लाय देतो, बरोबर. कशाला देतो डीसी सप्लाय, सो डीसी सप्लाय विच इज गिवन टू दी फील्ड वाइंडिंग. डीसी सप्लाय कशाला देतो, फील्ड वाइंडिंगला देतो, बरोबर. डीसी सप्लाय कशाला देतो, फील्ड वाइंडिंगला. काय होईल, फील्ड वाइंडिंग काय तयार करेल, बोला. फील्ड वाइंडिंग प्रोड्युसेस अँड फ्लक्स, बरोबर. फील्ड वाइंडिंग काय तयार करेल, स्वतःचा फ्लक्स तयार करेल. दॅट फ्लक्स गेट लिंक विथ दी स्टेटर वाइंडिंग. हे फ्लक्स जे तयार केलेलं आहे याने एन आणि एस समजूया, हे कशाशी लिंक होईल, या स्टेटर वाइंडिंग जे 3 फेज वाइंडिंग आहे त्यांच्याशी लिंक होईल, बरोबर. अँड दी ईएमएफ इंड्युस्ड इन दी स्टेटर वाइंडिंग, अँड या फ्लक्स मुळे काय होणार, कारण हा जो आहे रोटेटिंग आहे, बरोबर. विथ हेल्प ऑफ प्राइम मूव्हर आपण याला रोटेट करतोय, राईट. सो व्हॉट हॅपन, दी ईएमएफ इंड्युस्ड इन स्टेटर वाइंडिंग, बरोबर. किंवा स्टेटरलाच तुम्ही दुसरं काय नाव म्हणताय, आर्मेचर वाइंडिंग. ईएमएफ कशामध्ये तयार होतोय, तर आर्मेचर वाइंडिंग मध्ये. दॅट ईएमएफ, व्हेन ईएमएफ इज देअर, दॅट अल्टरनेटर स्टेटर वाइंडिंग और आर्मेचर वाइंडिंग विच इज कनेक्टेड टू व्हॉट, लोड, विच इज कनेक्टेड टू लोड. ते कशाला जोडलेलं आहे, हे वाइंडिंग कशाला जोडलेलं आहे, लोड, बरोबर. लोडला जोडलेला आहे. सो करंट फ्लोइंग through the armature winding, right. When current flowing through the armature winding, what happened, the flux set up around that the conductors of armature winding. मी त्याला आता मी phi ARM म्हणतो, ओके. आणि हे phi ARM जे आहे हे कोणाला मॉडिफाय करतं, which modifies the flux produced by field winding. हे कोणाला मॉडिफाय करतं, फ्लक्स प्रोड्यूस बाय फील्ड वाइंडिंग. अँड that reaction is called as, that reaction of the armature flux produced due to nature of the load on the net field, which is called as the armature reaction, which is called as the armature reaction. त्यालाच आपण काय म्हणतो, आर्मेचर रिएक्शन असं म्हणतो, ओके. सो the nature of this flux which depends upon the nature of current, या फ्लक्स ची जी काय नेचर आहे कशावर डिपेंड असेल, या करंट वर डिपेंड असेल. अँड द नेचर ऑफ करंट विच डिपेंड्स अपॉन व्हॉट, नेचर ऑफ करंट कशावर डिपेंड असेल, दी टाइप ऑफ लोड, कशावर डिपेंड असेल, दी टाइप ऑफ लोड. मग टाइप ऑफ लोड कोणकोणते आहेत, टाइप ऑफ लोड मेन तर 3 आहेत, रेजिस्टिव्ह लोड, inductive load and the capacitive load. So on the basis of type of loading, the armature reaction which is there and which is present as demagnetizing or magnetizing in nature. आता हे जे करंट आहेत हे काय करतायत, या व्होल्टेजला काय करतायत, जर लॅगिंग असतील, लीडिंग असतील किंवा इन फेज असतील, जे काय असतील त्याप्रमाणे हे जे फ्लक्स आहे कुठचं, दी फ्लक्स प्रोड्यूस बाय आर्मेचर ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू दी आर्मेचर वाइंडिंग, हे कोणावर इफेक्ट करेल, तर फ्लक्स प्रोड्यूस बाय दी फील्ड वाइंडिंग, राईट. अँड दी नेट फील्ड गेट्स मॉडिफाइड, राईट, ड्यू टू आर्मेचर रिएक्शन्स. सो वी हॅव टू कन्सिडर दी आर्मेचर रिएक्शन फॉर दी डिफरंट लोडिंग कंडिशन्स.
for the different loading conditions. So when alternator which is on load, you have to consider the three parameters. One is the armature resistance, another is the armature leakage reactance, and third is the armature reaction. So armature resistance per phase RA causes the drop I into RA. एक म्हणजे I into RA drop बरोबर, दुसरं म्हणजे I square RA which is the losses takes place in terms of heat, in terms of heats due to which law? heat मधले heat in terms of heat किंवा काय होईल the in terms of voltage drop. तर हे दोन्ही विषय आपल्याला काय घ्यावे लागतील, लक्षात घ्यावे लागतील ड्युरिंग द लोडिंग ऑफ अल्टरनेटर. अनदर इज दी आर्मेचर लिकेज रिएक्टन्स. तुम्हाला मगाशी मी सांगितलं. सो व्हेन करंट फ्लोइंग थ्रू दी आर्मेचर कंडक्टर्स, fluxes set up around it, right? And some fluxes which do not cross the air gap, right? And which not follows the intended path. आता intended path म्हणजे एअर गॅपच आहे, पण काही फ्लक्स काय करतात तर त्याच्या स्वतःच्याच पाथ मधून काय करतात, आपला फ्लक्स पाथ कंप्लीट करतात, बरोबर. अँड दॅट दोज फ्लक्सेस आर कॉल्ड ॲज लिकेज फ्लक्सेस. सो these are the types shown of leakage fluxes. काही फ्लक्सेस आहेत ती स्वतः काय होतात, मिनिमम जिथे तुम्हाला रिलक्टन्स मिळतो त्या रिलक्टन्स पाथ मधून त्यांचा पाथ कंप्लीट करतात. लाईक करंट. करंट जसा ऑलवेज काय करतो, फॉलोज ऑलवेज फॉलोज दी त्याला आपण म्हणूया मिनिमम रेजिस्टन्स पाथ. तसे इथे फ्लक्स पण कोणता पाथ फॉलो करतं, तर फ्लक्स जो पाथ फॉलो करतो दॅट इज नथिंग बट दी व्हिच पाथ, दी मिनिमम रिलक्टन्स पाथ. ओके, सो दॅट इज शोन हिअर. जिथे त्याला मिनिमम रिलक्टन्स मिळतो तिथे करंट फ्लक्स आपला पाथ कंप्लीट करतो. ओके, सो इथे जर बघितलात तुम्हाला तर लक्षात येईल दी EMF induced EB which depends upon what? The leakage reactance, leakage resistance, right? Where I into RA drop which is in phase with I, right? I into XL drop which is perpendicular to I into RA drop. Okay, and the terminal voltage which is the V, which depends upon the value of IXL and value of IRA. IRA आणि IXL या दोन व्हॅल्यू वर या टर्मिनल व्होल्टेज म्हणजे V ची व्हॅल्यू डिपेंड आहे. EMF जनरेट जो काय होतोय तर तो मॅक्झिमम काय मिळेल, सेम ॲज टर्मिनल व्होल्टेज कधी मिळेल, इफ द व्हॅल्यू ऑफ लिकेज रिएक्टन्स अँड व्हॅल्यू ऑफ लिकेज व्हॅल्यू ऑफ द आर्मेचर रेजिस्टन्स when we keep as low as possible. At that time the voltage drops across leakage reactance and the resistance, armature resistance, barabar, should be less, and so that the EB which can equal to V, right? EMF induced and terminal voltage both are same. Means the regulation of alternator, त्यालाच आपण म्हणतो the regulation means what? When we measure the terminal voltage of alternator from no load to load, it is nothing but the regulation. So better regulation means when EB and V, terminal voltage and EMF induced, which are same irrespective of loading, we can say 0% regulation means better designed alternator, which is nothing but the design of alternator which is the best design. Okay, I hope तुम्हाला समजत असेल मी शिकवलेलं. समजतंय ना? हॅलो, समजतंय का? हो समजतंय, थोडं थोडं समजतंय. गुड.
सो तेच इथे म्हटलेलं आहे, जे फेजर डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. फेजर डायग्राम मध्ये तुम्हाला तेच दाखवलेलं आहे बघा. सो ई which is equal to, E म्हणजे इथे EB actually तो. So EB which is nothing but the vector sum of what V terminal voltage plus IARA, this IARA plus IAXL. Okay. Just second थांबा. ठीक आहे. एवढं आपण हे बघा इथे, the leakage flux is practically independent of saturation but is dependent on the current and its phase angle with terminal voltage which is V. So the leakage flux set up an EMF and self inductance which is known as reactance EMF and which is always ahead by 90 degree to the eye, and hence armature winding is assumed to possess leakage reactance XL, right, or Pottier resistance XP, such as voltage drop due to this, and a part of generated EMF which is used for overcoming this reactance EMF. So I into XL जो EMF आहे बरोबर, या I into XL EMF याला काय करण्यासाठी, कंपेन्सेट करण्यासाठी या EB मधला काही भाग वापरला जातो, so that the terminal voltage which is always less than the induced EMF, which is always less than the induced EMF. Okay, so I hope with this आपण इथे मला असं वाटतं थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपला जो रेजिस्टन्स रिएक्टन्स आपण बघितला आणि डिटेल जे बघायचं आपल्याला, दी आर्मेचर रिएक्शन अँड विच डिपेंड्स अपॉन दी पॉवर फॅक्टर्स, सो ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. फॉर 3 केसेस, वन फॉर दी पॉवर फॅक्टर व्हेन विच इज युनिटी, when power factor is lagging, and third is power factor is leading. Okay, so with this we will stop here. आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण हे इफेक्ट ऑफ द लोड ऑन आर्मेचर